व्यवस्थेच्या ज्या 5 प्रकार असतात, ज्यामध्ये आपण लोकशाही, राजेशाही, हुकुमशाही, साम्यवाद आणि समाजवाद अशा 5 अवस्थेतून राज्य चालवण्याच्या पद्धती विकसित करतो। पण मला याच्यामध्ये एक पद्धत जोडण्याची आवश्यकता जाणवते की धीरे धीरे यामध्ये लोकशाही हे नावापुरती आहे, नौकरशाही यामध्ये हावी झाली असं जाणवतं। अध्यक्ष महाराज, कृषी विभाग, खर तर अपेक्षा अशी होती कृषी विभागाच्या संदर्भात की माननीय मंत्री महोदय अतिशय पोटतिडकीने त्या दिवशी भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या वेदना मांडत होते। मनापासून मी त्यांचं मनापासून कौतुक करेन की त्यांनी त्या दिवशी दिलेलं त्यांचं शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तराचं भाषण हे अप्रतिम होतं। पण जेव्हा पुरवणी मागणी माझ्या समोर आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मंत्र्यांच्या मनात काम करण्याची प्रचंड इच्छा आहे, पण जशी एखाद्याने गाडी नवीन घ्यायची आणि पेट्रोल न टाकता उत्तमातला उत्तम ड्रायव्हर जरी त्या गाडीवर बसला तरी ती गाडी काही आश्वासनावर, भाषणावर, भाषणाच्या शब्दावर अध्यक्ष महाराज पुढे जाऊ शकत नाही। अध्यक्ष महाराज काय शब्द दिला होता? अध्यक्ष महाराज, जेव्हा पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपण 1 रुपयामध्ये पीक विमा दिला आणि मला आठवतं, खरं तर इथं नावं घ्यायची नसतात, 1 रुपयाचे पीक विमा दिला, बोर्ड गावगे, फ्लेक्स बोर्ड गावगे। नंतर असं लक्षात आलं की 1 रुपयाच्या पीक विम्यावर आपण जो खर्च करतो त्यापेक्षा पायाभूत सुविधांवर केला तर तो जास्त योग्य आहे। हे खरं आहे की आरोग्य बिघडल्यावर औषधीवर खर्च करण्याच्या ऐवजी आरोग्य बिघडूच नये यासाठी जिम मध्ये जाण्यासाठी खर्च केला तर आरोग्य बिघडत नाही। आणि याच भावनेने अध्यक्ष महाराज आपण कृषी समृद्धी योजना आणली। काय सांगितलं? मी स्वतः अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या। तुम्ही सांगितलं की 5 वर्ष दरवर्षी आम्ही 5,000 कोटी रुपये देणार आहोत। 5,000 कोटी दरवर्षी। काय सुंदर स्वप्न रंगवलं। 25,000 कोटी 5 वर्षामध्ये देऊ सांगितलं। मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये 1 फुटी कवडी दिली नाही। या वर्षी अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी उत्तर सांगावं, आपण खरंच चांगले मंत्री आहात, हे मी काही माझं कोणतंच काम तुमच्याकडे नाहीये, मी कोणा बदलीसाठी तुमच्याकडे येणार नाही किंवा माझं कोणतंच व्यक्तिगत काम माझं तुमच्याकडे राहणार नाही। काम असेल तर शेतकऱ्यांचे असेल। काय दिलं अध्यक्ष महाराज? या वर्षी सुद्धा तुम्ही कृषी समृद्धी योजनेला म्हणजे मागच्या वर्षीचे 5,000 कोटी दिलेच नाही, या वर्षी 5,000 कोटीच्या ऐवजी अर्थसंकल्पात तुम्ही 2,000 कोटी ठेवले। अरे ज्याचं अन्न खाता त्याच्याशी तर खोटं बोलू नका ना। अध्यक्ष महाराज, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आले, मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, अध्यक्ष महाराज मनापासून या महाराष्ट्राची सेवा करण्याचा संकल्प करून जीव तोडून काम करतात। आपण आता 36,585 कोटीची 56 लक्ष शेतकऱ्यांसाठी अध्यक्ष महाराज कर्जमुक्ती दिली आणि ही आपली जबाबदारी आहे। आपण शपथ घेतो की माझा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत सोन्याचा नांगर हा शेतकऱ्यांच्या हितासाठी, आत्मविश्वासासाठी, महाराष्ट्राच्या अभिमानासाठी, कृषी क्षेत्रासाठी चालवला, त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपल्या सर्वांची इच्छा असणं स्वाभाविक आहे